नाशिक लोकसभा मतदारसंघात मशाल या चिन्हावर निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ घोटी शहर आणि ग्रामीण भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता। या प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले। राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौऱ्यात मशाल या चिन्हाचा वाढता प्रतिसाद बघता राजाभाऊ वाजे यांचे पारडं सद्यस्थितीत जड दिसतंय। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून राजाभाऊ वाजे यांच्या समोर अद्याप महायुतीकडून उमेदवारही जाहीर झालेला नाहीये। त्यामुळे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात झंझावात पाहायला मिळतोय। घोटी शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील उभाडे, उंबरकोन, दौडत, देवळे, खंबाळे, माणिकखांब, मुंडेगाव, आशा, किरणवाडी, समनेरे, मालुंजे, मोगरे, सोमज, वाघेरे, त्रिंगलवाडी, पारदेवी, बलाईधुरी, टाकेघोटी, आडवण, घोटी शहर आदी गावांना भेटी देत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतलेत। प्रचारादरम्यान राजाभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले। सार्वत्रिक निवडणूक 2024 दोन टप्प्यातील मतदान झालं आणि आपलं 5व्या टप्प्यात मतदान आहे आणि ते 20 मे रोजी आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीत तो जो घटक पक्ष आहे यांच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे। माझी उमेदवारी 27 मार्च रोजी आदरणीय उद्धव साहेबांनी जाहीर केली आणि आज 32 दिवस झाले मी सर्वत्र प्रचार करत आहे। सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद त्यासाठी मिळत आहे। सार्वत्रिक निवडणूक किंवा लोकसभेची निवडणूक ही साधी सोपी ही कधीच नसते। 6 विधानसभेचे मतदारसंघ एकेका लोकसभेच्या मतदारसंघात आहेत, म्हणजे जवळपास 19 लाख मतदार या मतदारसंघात आहेत आणि त्यामुळे सर्वांना भेटणं शक्य नाही, परंतु दर गावाला भेट द्यावी या नात्याने आज आम्ही आपल्या खंबाळे या गावात आलेलो आहोत। उष्णता जास्त आहे, परंतु तरी सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। मी प्रथम आपले आभार मानतो। आपल्या आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी साकूरपासून या ठिकाणी दौरा सुरू केला। अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की लोकांचं म्हणणं असं आहे की एक स्वभाव, मनमिळावू स्वभाव, जेव्हाही रात्री बेरात्री कधी या माणसाला फोन केला 5 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीनं विधानसभाच्या बाबतीमध्ये आमदार असताना चांगल्या पद्धतीने लोकांच्या सुखादुखात रात्री बेरात्री केव्हाही फोन केला 24 घंट्यांनी उचलायचे। यासाठी जो काही वातावरण तयार झालं त्या दिवशी वाडीवाडा असेल, मुरुंबी असेल, लांगेवाडी असेल, सर्वच या ठिकाणी सांजेगाव नंतर मोडल असेल, शिरसाटा असेल, कुशेगाव असेल, पूर्ण शिरसाटा गटामध्ये दोन्ही दिवस दौरा केला। लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने लोक उत्साहाने या ठिकाणी येतात। उमेदवाराला काही थोडस आर्थिक मदत पण करताय आणि जे लोक चर्चा केली का चांगल्या पद्धतीचा उमेदवार आघाडीच्या बाबतीमध्ये आघाडीला चांगला उमेदवार दिलाय। उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील आणि नाना पटोले साहेब असतील यांनी छानून या ठिकाणी उमेदवार दिला आणि लोकांचं म्हणणं आहे पुढे काय व्हायचं होईल, परंतु आज लोकांच्या सुखादुखामध्ये रात्री बेरात्री मदत, आर्थिक मदत सुद्धा लोक या ठिकाणी करताय। राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीवरून लोकांमध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि एक सीधा साधा म्हणतात त्या पद्धतीचा उमेदवार जो लोकाभिमुख असलेले आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे असं व्यक्तिमत्व राजाभाऊंचं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर आहेच, परंतु मोदी सरकारच्या या गेल्या 10 वर्षामध्ये
दिलेले पोकळ आश्वासनं बघून लोक त्यांनी आधी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांना बळी पडले होते, परंतु 10 वर्षामध्ये लोकांच्या लक्षात आलं की हे निव्वळ जुमलेबाजी होती आणि या जुमलेबाजीला उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निशाणी जी आहे ती सगळ्यात महत्वाची मशाल निशाणी लोकांच्या आता मनामनात आणि हृदयात गेलेली आहे आणि ही मशाल निशाणीवर निश्चितपणानं लोक 20 मेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भरभरून मतदान हे मशालीला करतील आणि आदरणीय राजाभाऊ वाजे हे या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार निश्चितपणानं होतील। खऱ्या अर्थाने निश्चितच परमात्मा त्यांना निश्चितच जे प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांच्या नावामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा तो एक शब्द आहे। सगळ्यात अगोदर त्यांचं नाव राजाभाऊ आहे, पण पहिला जो शब्द आहे त्याचं नाव काय आहे? राजा। राजा हा प्रजेचं पालन करू शकतो आणि प्रजेचं पालन करत असताना तो नेहमी भाऊ हा शब्द पुढे आल्यानंतर भाऊ शब्द जर उलटा केला तर त्याचा अर्थ काय होतो? उभा। प्रजेच्या खऱ्या अर्थाने कल्याणासाठी राजा नेहमीच उभा असतो। आम्ही वारकरी संप्रदायातील असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, पण प्रत्येकाच्या मनात असं एक वाटतं की आपला माणूस उभा आहे आणि आपण कधी या व्यक्तीकडे जाऊन हक्कानं आपण त्यांना काही आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सांगू शकतो। या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खोसकर साहेब, माजी आमदार निर्मलाताई गावित आहेत, यांनीही आपल्या इगतपुरी मतदारसंघासाठी भरघोस असं कार्य केलेलं आहे। त्यांची साथ राजाभाऊंना जर असेल तर फार मोठ्या लीडने ते निवडून यायला मला वाटतं काही हरकत नाही आणि मी या ठिकाणी राजाभाऊंकडूनही असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की जेव्हा कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता कोणत्याही तळागाळातला असेल तर त्यांनी दखल घ्यावी। या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चिकाटीने कामाला लागायचंय। भाऊंची निशाणी मशाल आहे। पूर्वीची शिवसेनेचं धनुष्यबाण होतं, परंतु आपण आघाडी युतीमध्ये उद्धव साहेबांना जी मशाल निशाणीचं चिन्ह मिळालेलं आहे त्या माध्यमातून भाऊंची उमेदवारी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी सार्थक ठरलेली आणि ती सार्थक करण्याकरता 20 मे रोजी आपण सर्वांनी सर्व मतभेद विसरून या ठिकाणी भाऊंना प्रचंड मताने विजयी करायचे। आतापर्यंत वाडीवारा गट, शिरसाटे गट, आज घोटी गट चालू आहे आणि एखाद्या वेळेस उद्या किंवा परवा तो 30 तारखेला नांदगाव सदो गट राहील। इगतपुरी शहर आणि घोटी नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो आम्ही, गद्दारांना पायाखाली तुडवा, या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या। ही जागा त्यांना दाखवून दिल्यातच या जनतेचा फायदा राहील। आणि आज आपण या ठिकाणी या मुंडे गावामध्ये ही प्रचार दौऱ्याची कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय। निश्चितच प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर राजाभाऊंना प्रत्येक लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला सहकार्य देते। निश्चितच प्रत्येक माणूस आज आपल्याला सांगतोय का राजाभाऊ तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही नक्कीच येत्या 20 तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण लोकांचा पाठिंबा तुमच्या बाजूने आहे। म्हणून आज आपण या ठिकाणी त्याच दौऱ्याच्या निमित्तानं भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळी आमदार हिरामण खोसकर, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार निर्मला गावित, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे, सोमनाथ जोशी, अशोक सुरवडे, रमेश गावित, भास्कर गुंजाळ, कुकडे मामा, रमेश जाधव, हनुमान गायकवाड, आकाश पारख, इगतपुरी शहराध्यक्ष राष्ट्रवादी पांडुरंग शिंदे, भाऊसाहेब खातळे, बाळासाहेब वालझाडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच घोटी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिशा न्यूज, नाशिक।